काकांनी पण प्रयत्न केला परंतु गाठ काय सुटायचा योग नाही. तोपर्यंत ब्राह्मण बुवाने आवाज दिला, काके देक्षाम देही. काकी म्हणले, मेल्या रोज उशिरा येतून आज लय लवकर आला सकाळी सकाळी. हे दोघं तसे झाले द्वारापाशी. आत घेतलं, त्यानं पाहिलं. ते म्हणला, बाबू म्हणला, काकी या वयामध्ये बरं आहे म्हणला तुमचं. दरवाजा लावला आणि आत ओढलं. ब्राह्मण म्हणला, अरे गाप पट, एवढी गाठ सोड. त्याला वाटलं गाठ सोडायची. त्यानं जरा हालचाल करून पाहिली. काकी म्हटल्या, ब्राह्मण बुवा गाठ सोडायची. तुम्हाला या गलीमध्ये या नगरमध्ये किती पायल्या पीठ भेटतंय? ते म्हणलं 4 पायल्या. मग काकी बोलल्या, मी परळ मापच्या 4 पायल्या तुम्हाला देते. आमच्या तिकडलं माप राहू द्या म्हटलं, आता तुला परळ मापचं 4 पायल्या देते. परळ माप आपू तुला माहित आहे? हिला तर कल्पनाच नाही. आता व्हॉट इज दिस परळ माप? आपल्या इकडलं माप 5 किलोची 1 पायली. 5 किलोची 1 पायली म्हणजे किलो मध्ये सांगतो, तुझ्या लक्षात येईल. आणि इकडली पायली म्हटलं की 10 किलोची 1 पायली म्हणजे डबल आहे. त्याला परळ माप म्हणतात, म्हणजे परळ इकडली पायली म्हणायचं. आलं का लक्षात? ते म्हणजे परळ मापच्या 4 पायल्या पीठ तुला देते. सोड. आता याला लालसा होती. त्यानं प्रयत्न केला, घामागरच झाला. मी तुम्हाला विचारतो, साध्या ब्राह्मण बुवांनी बांधलेली गाठ आयुष्यभर सुटत नाही. तो हा ब्रह्मांड मालक आहे, ब्रह्मांड चालक आहे. त्याने मारलेली गाठ या ब्राह्मणाला सुटत असते. यानं विचार केला, घामागरज झाला. सकाळचे 9 वाजायची टायमिंग झाली. ते म्हटलं, काकी तुमची गाठ सोडणं नको आणि तुमचं पीठही नको. माझे छोटे छोटे लेकर आहेत, त्यांना दुपारच्या भाकरी भेटायच्या नाही. तुमच्या नादामध्ये यानं जोडी उचलली आणि पुढच्या घरी जाता जाता त्यानं संबंध गोकुळामध्ये निरोप पोचला. सगळीकडे हँडगा लावला. तुम्हाला कल्पना? काकी आणि काका अख्खं गोकुळ काकीच्या वाड्यासमोर. काकी इकडे तिकडे पाहतात. विळी घेतली, विळीनं गाठ कापना. जाळण्याचा प्रयत्न केला, जाळून देखील गाठ जळेना. गाठबाई कुणाशी सुटेना. गाठ काही सुटत नाही हे जेव्हा लक्षात आलं काकीच्या, काका म्हटले, ज्यानं गाठ मारल्या त्याच्याकडे जावं लागल. वाड्याची ढाळच काढली. आगळ होती, आगळ बाजूला सारली. बाहेर गोकुळातले सगळे लोक, हे असे पोरं होते, उन्हाळ पोर, हुर्री होट, हे बाहेर पडले. यांनी दृश्य पाहिलं. काकी पुढं, काका माग. आणि मग पोरं म्हणल्यास का, आता शेवटी पोरच. पोरामध्ये माकडामध्ये काय फरक आहे? कोणी घडे मारलाय, कोणी शिट्ट्या वाजवायला. हुर्रे हुर. काकी पुढे चालल्या. चलता चलता झटके बसालेत. आता काकीचं चालणं आणि काकांचं चालणं याच्यामध्ये अंतर पडायचा, झटका बसायचा. काका बोलू लागले, अगं जरा दमानं चाल. ते म्हटले, आज वाटते का दमानं चाल? ज्यावेळेस विवाह झाला, देवदर्शनाला मी तुमच्या सोबत आले. वैद्यनाथाचं दर्शन, सोमेश्वराचं दर्शन, जगमित्राचं दर्शन, आंबेजोगाईचं दर्शन, खंडोबाचं दर्शन. तुम्ही पायऱ्यावर दमानं चलत होता होय, किती झटके मारित होता. त्यावेळेस लय त्वरा होता. अगं म्हटला, तो काळ वेगळा होता, आता आपलं वय झालंय, जरा दमानाचा. महाराज, काकींची हाईट 7 फुटाची आणि हे होते 5 फुटाचे. त्याच्यामुळे चालण्यामध्ये 2 फुटाचा अंतर आलाच चालावं लागायचं. 1 फूट आला, पंजे टेकत टेकत हेच काका पाठी मारतो. असं करत करत नंद महाराजांच्या वाड्यापाशी ही दिंडी आली. महाराज सगळे गोकुळवासी आहेत. माता यशोदेच्या मांडीवर भगवान बसलेले. भगवंताने लांबूनच पाहिले आणि हसले.
ही दिंडी आली आणि आवाज दिला काकीने, कृष्णा. भगवान तिकडून लागलेच बोलले, काके मी तुमच्या घरी आलो नव्हतो बरं का. काकी म्हटल्या, कृष्णा ते काही असू दे परंतु पहिले ही गाठ सोड. अरे आमची ही फटफजिती चालू आहे आणि ही फटफजिती चांगली नाही बाबा, ही गाठ सोड. महाराज काकी ह्या गर्भगळीत झाल्या. काकीच्या मनामध्ये असणारा अहंकार नाहीसा झाला. महाराज हा अहंकार खूप अवघड आहे. ज्ञानोबा बोलतात, नवल अहंकाराची गोठी, नवल अहंकाराची गोठी, विशेष नरगी अज्ञाना पाठी, सज्ञानाची झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. अध्यात्मामध्ये त्याला अहमभाव म्हटलेला, मला तिकडे विस्तार करायचा नाही. अहमभाव आणि मम भाव हा अहंकार आहे. अहंकार नष्ट झाला, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. भगवंताने दृष्टिक्षेप केला, जसं पाहिलं ती गाठ सुटली. तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये ह्या गाठी आहेत. गाठी आलं का लक्षामध्ये? सप्त गाठीच तुमचं आमचं जीवन आहे. हृदयामध्ये, पोटामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार अशा सप्त ग्रंथी आहेत. हे विकार आहेत, विकार. भगवंत कृपेने, संत कृपेने हे विकार तुमचे आमचे नष्ट होतात. अनेक ठिकाणी बोललेलं आहे, चिंतन केलेलं आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरी. बर का, श्रुती माता चिंतन करते, साधू संत बोलतात, संदेहाच्या सुटल्या गाठी, 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 संदेहाच्या सुटल्या आता संदेह शिल्लक राहिला नाही. नाम शंका, कुशंका काही शिल्लक नाही. याला अध्यात्मामध्ये विपरीत भावना म्हटलेलं आहे. प्रेमया संभावना, विपरीत भावना, असंभावना, संभावना असे शब्द प्रयोग केलेले आहेत. साध्या भाषेमध्ये शंका. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. काकी आणि काको यांची भगवंतानी गाठ सोडली. ही कृपा दृष्टी आहे. आलं का लक्षामध्ये? हस्त कृपा, नेत्र कृपा,
स्पर्श कृपा, आलिंगन कृपा, असे कितीतरी कृपेचे प्रकार आहेत. मला तिकडे बोलायचं नाही. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, गोकुळवाशी गवळणी पुन्हा पुन्हा यशोदे मातेला सांगतात, यशोदे जरा पोराला संस्कार लाव. एकुलत एक म्हणून लय लाडक करू पोराचे, तुला कल्पना नाही तुझं पोरग. हो, यशोदा म्हटली, का ग म्हटली, पुन्हा 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 तुम्ही मला म्हणता. आपल्या पोराला सांग, समज, शिकव. तुम्ही काही चांगले आहेत का? तुम्ही मोठ्या ढाल गजागी गोकुळीच्या नारी, तुम्हीच खऱ्या खोडकर आहेत. तुम्ही लपवून याची गोटी घे, आळ घेता जगाची ठीके. ही एवढी चरित खोटी गे गोकुळीच्या नारी. तुम्ही याच्या गोठ्या लपवता, याच्यावर आळ घेता. अगं तुम्हीच खोट्या आहे. तुम्ही लपवून याचा भौरागी, आळ घेता शारंग धरागी. तुम्ही 12 घरच्या बारागी गोकुळीच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12. माझं एकटं पोरग एकुलत आहे. कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाणे. काय सांगता का राणी गे गोकुळीच्या नारी. काय सांगता राणी गे गोकुळीच्या नारी. गवळणीत खेळी राजागी. हो, तुम्ही मोठ्या ढाल गजागी गोकुळीच्या नारी. नामदेव महाराजांची ही गवळण बरीचशी मोठी आहे. आणि तुम्ही काही चांगले आहेत का? काही गवळणी बोल लागल्या, यशोदे तुला कल्पना नाही, तुझं पोरग एवढं अगुचर आहे, त्याला जरा आवर. यशोदा बोलली, त्याला काय केलं? गवळणी बोलू लागल्या, आवरी आवरी आपुला काना, नासिएल्या मुच्या सुना. नासिएल्या मुच्या सुना, नासिएल्या मुच्या सुना. पटत नाही का? अजून का लाज नाही तुझी मना, बर का? नासिएल्या मुच्या सुना, नासिएल्या मुच्या सुना. मग मात्र यशोदेचे डोळेच उघडले महाराज. यशोदेने सांगितलं कृष्णाला, कृष्णा आता घराच्या बाहेर पडायचं नाही. यशोदा माता बोलते, अरे तुला घरी काही कमी आहे? दही दूध तूप लोणी घरी कमी आहे? पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध आपल्या घरी तुझ्यासाठी स्पेशल आहे. अरे तुझ्या घरी 9 लाख गायी आहे आणि तू लोकांच्या घरी दूध दही लोणी चोरी करण्यासाठी जातोस. बस झालं. खोड्या नको करू माझी बाबा, बाबा रे खोड्या नको करू माझी बाबा. यशोदेने धरिला करी बैसविला मांडीवरी. मुख पसरोनी करी आ आ आ.
खोड्या नको करू माझी बाबा, बाबा रे खोड्या नको करू माझी बाबा. आईची माया आहे, पोराचं चांगलं व्हावं म्हणून आई नको ते नवस सायास करत असते. भाद्रपद मास होता, पोराला गुण यावा म्हणून यशोदे मातेने गणपती बाप्पाला नवस केला. हे गणपती बाप्पा थोडस पोराच्या बुद्धीमध्ये फरक पडू दे, कारण बुद्धीची दैवत म्हणजे गणपती आहे. संकट चतुर्थीचं व्रत केलं यशोदे मातेने. भगवंताने विचार केला आईची लई तळमळ आहे, रोजच आई पायऱ्यावर दिवे लावते, प्रदक्षिणा घालते, बर का, मेरू पर्वताला उपवास तापास चालू आहे. म्हणून भगवंताने विचार केला आणि 1 महिना भगवंताने कुठलीच खोडी केली नाही, 1 मास खोडी केली नाही, बरं का. 1 महिना काहीच केलं नाही भगवंताने. यशोदेला खात्री झाली की आता गुण आला, मग आता गुण आला म्हणल्यास नवस फेडावं लागेल ना. म्हणून संकट चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा आणि मोदकाचा नैवेद्य यशोदेने बनवला. मोदक एवढे बनवले महाराज, आता मोदकाचे प्रकार असे आहेत अलीकडे विचारू नका. जुन्या काळात एकच मोदक राहायचे, उकडलेले नसत तर तळलेले. आता उकडलेले वेगळे, तळलेले वेगळे, रव्याचे वेगळे, खाव्याचे वेगळे, बासुंदीचे वेगळे, सगळे प्रकारच प्रकार मोदकाचे, सगळे प्रकार मोदकाचे बनवले. ते मोदकाचं टोपलं, पूजेचं ताट, पाणी सर्व घेऊन यशोदा माता भगवंताला सोबत घेतलं कृष्णाला, आणि कृष्णा चल मंदिरामध्ये. देवघरामध्ये आज भगवंताला घेऊन यशोदा मातेने ते पूजा साहित्य मांडलं. इकडे तिकडे पाहतात अगरबत्ती लावायची, पूजेच्या साहित्यामध्ये परातीमध्ये काळी पेटीच नाही, आग पेटी नाही. मोदकाचं टोपलं समोर ठेवलेलं, गणपतीचं लक्ष मोदकावर आणि भगवंताचं लक्ष गणपतीवर, बर का. तेवढ्यामध्ये यशोदा म्हटली कृष्णा अरे जा, अगरबत्ती लावायचा आहे, दिवा लावायचा आहे, काळी पेटी राहिली घेऊन ये. भगवान म्हटले आई नवस कुणी बोललाय? नवस बोलणारी तू, फेडायचं काम पूर्ण करण्याचं काम तुझं, मग मी काय म्हणून काळी पेटी आणू? गरज असेल तर तू सांग. राहू दे म्हटली. यशोदा काळी पेटी आणण्यासाठी गेली, तोपर्यंत भगवंताने सर्व मोदकांचा फराळ करून टाकला. गणपती म्हणू लागला देवा अरे थोडे तरी राहू दे. म्हटलं घर माझं, नवस माझा, आई माझी, मोदक माझी आणि मजा तुझी का? शांत राहा, मी म्हणेल तसं. ते म्हटलं मग येऊ दे आईला, आईला सांगून देतो सगळे कृष्णालाच मोदक खाल्ले म्हणून. आईला सांगतो, उचलला गणपती टाकला तोंडावर, बर का. भगवान म्हटले आता कस काय गण्या, गणपती मध्ये आपलं बस. यशोदा माता आली धावत पडत, इकडं तिकडं पाहते तर मोदक नाही. अरे कृष्णा मोदकाचं टोपलं काय झालं? भगवान म्हटले आई भल्या मोठ्या पोटाचा आलता, तू येण्या अगोदर त्याने ते सगळे खाऊन गेला. मोठ्या पोटाचा, हो. इकडे तिकडे पाहते कोण होता? अरे गणपती होता काय? ते म्हणलं मला काम आहे. सहज दृष्टी टाकली देवघराकडे, तर तिथं देवघरामध्ये देव पण नाही. आणि मग मात्र आईला शंका आली, भगवंताला विचारायला लागली यशोदा. नाथ बाबा बोलतात देवासीच पुसे देव काय झाला? कृष्णा अरे देव काय झाला? ते म्हणलं मला काय माहित आहे. आकर म्हणून जेव्हा यशोदेने कान पकडला भगवंताचा,
तर यशोदा मातेला भगवंतांनी ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. आई आता तू म्हणतीस ना माझा लाला माझा कृष्ण, मी कोण आहे? कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम. हो, माझ्या सत्तेने घडे मुडी हेळा मात्री, पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारी, तुझं वाचून चिंता. ब्रह्मांडाचं दर्शन अर्थात भगवंताने आईला हे ब्रह्मांडाचं दर्शन घडवलेलं आहे. असा तो ब्रह्मांड नायक अनंत ब्रह्मांडी उदयी, तो हा बालकनंदा घरी, नवल केवडी केवडी नकळी कान्होबाची गोडी. पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. असा तो परमात्मा नंद महाराजांच्या यशोदेच्या घरी आहे. भगवंताच्या अनेक अलौकिक लीला आहेत. आणि आता मात्र भगवंताने आपलं यशोदेने सांगितलं, कृष्णा बस, थोड्या बस झाल्या, तू आता शाळेमध्ये जा बर का. आणि महाराज त्या काळची शाळा म्हणजे गाई चारण्याची शाळा. आता गाई राहिल्या नाही का बर का. 9 लाख गाई भगवंताच्या घरी. एक ध्यानात घ्या, अलीकडे गायी शिल्लक राहिल्या नाही. खूप मोठं दुर्दैव आहे या भारतवर्षामध्ये. गाय ही राष्ट्रमाता आहे, तुमची आमची आई आहे. गो से हमारा क्या नाता है, गो से हमारा क्या नाता है, गो तो हमारी माता है. गाय तुमची आमची आई आहे. म्हणून बाळ जन्माला आल्याच्या नंतर त्या बाळाला पहिलं दूध कोणाचं देतात? गाईचं. आलं का लक्षामध्ये? आईचं आणि गाईचं दूध हे तेवढंच पवित्र आहे, समान आहे. ही ताकद आहे त्या दुधामध्ये. आईचं दूध पाजवण्या अगोदर बाळाला गाईचं दूध दिलं जातं. आणि एक ध्यानात घ्या, शेवटीच्या वेळेस देखील गाईचं दूध लागतं. परंतु काय करावं, दुर्दैव आहे, आता गाई राहिल्या नाही. गाय शिल्लक राहिलेल्या नाही. गाईचं दूध एवढं पवित्र आहे, पावन आहे. पाही पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराड, ते अभिरुणी गोचेड अशुद्ध काय निगती. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात गाईचं दूध पवित्र आहे. आता दूधच शिल्लक राहिलेलं नाही. गाईचं सोडा, म्हशीचं नाही. आता सगळी भेसळ चालू आहे. जुन्या काळात आधा दूध आधा पाणी, ज्यादा डाली तो बैमानी, हा नियम होता. ते पण चाललं. आता दूधच नाही, पूर्ण पाणीच आहे. पाण्यामध्ये केमिकल, बस सुगंध दुधाचा आहे महाराज. परिणाम नको ते रोग तुम्हाला आम्हाला त्याच्यातून निर्माण झाले. आलं का लक्षात? सध्या आता दाढी सत्र चालू आहे. हो, श्रीमान मुंडे साहेब, तुकारामजी मुंडे, अन्न औषधी ही जी भेसळ आहे, जोरात दाढी चालू आहे. एक ध्यानात घ्या, आपल्या देशामध्ये 100 लिटर जर दूध लागत असेल, मी मिनिमम सांगालो 100 लिटर दुधाची आवश्यकता आहे, परंतु आपल्याकडे उपलब्ध फक्त 13 लिटर आहे. ओरिजिनल दूध लागतंय 100 लिटर, उपलब्ध 13 लिटर आहे. मग ही तफावत सगळी भेसळ चालू आहे. आणि पाकिटचं दूध काही चांगलं आहे का? नाही महाराज, सगळं विष आहे. असो, आईनं सांगितलं बस. आणि पोशाख घातला, मोराचा मुकुट, पितांबर, कमरेला बासुरी, आणि सांगितलं कृष्णा आता तू गायी चारण्यासाठी हो गोकुळातून वृंदावन, कुंजवन, मधुवनामध्ये जायचं.
भगवंताने गायी सोडल्या, गायी सोडिल्या बरं का. आणि भगवंताने आपल्या गोकुळात सौंगड्यांना सांगितलं की आज आपल्याला आता गायी राखण्यासाठी जायचंय, म्हणून तुम्ही पण आपापल्या गायी घेऊन माझ्यासोबत या. यारी तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ रानात या. यारी तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ रानात या. रानात यारी रानात या. यारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गायी चारण्यासाठी यमुनेच्या काठावर गायी राखीतो 9 लाख. गायी राखत राखत भगवंताने अघासुर नावाचा दैत्य त्या ठिकाणी ठार केलेला आहे. भगवंताने यमुनेच्या काठावर अनेक खेळ मांडले. हमामा होतो हुंबरी, हे सगळे खेळ भगवान खेळत आहे. चेंडू फळी, अलीकडच्या भाषेमध्ये क्रिकेट. आणि महाराज भगवंतानी एक असा षटकार ठोकला, पाहता पाहता चेंडू यमुनेच्या डोहामध्ये गेला. ते त्या सुदाम्या वरच्या वाकड्या बोलू लागले, देवा अरे काय केलं? चेंडू यमुनेच्या डोहामध्ये. भगवान म्हटले जा घेऊन या. पेंद्या सुदाम्यानं सांगितलं आम्ही जाणार नाही, तू टाकला चेंडू मारला, तूच जाऊन आहे. म्हणले का? अरे यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग आहे, साप आहे, आणि त्याच्यामुळं हो ते विषयुक्त पाणी आहे, हवा आहे, आम्ही तिकडे जाणार नाही, मरण ओढवून घ्यावं का? भगवान म्हटले मी मारलाय ना, मग मीच आणतो. म्हणून भगवान कदंब वृक्षावर चढले आणि भगवंताने पाहता पाहता यमुनेच्या डोहामध्ये उडी घेतली. महाराज ज्या डोहामध्ये कालिया नावाचा नाग आपल्या कुटुंबासह विराजमान आहे, जशी उडी घेतली सवंगडी पळत गेली गोकुळाकडे. नंद बाबा यशोदा गोकुळवासियांना सांगितलं कृष्णा यमुना डोही बुडाला गा. आता महाराज गोकुळवासी यशोदा धावत पळत आले. यशोदा म्हणते माझा लाला माझा लाला माझा लाला कृष्णा. परंतु महाराज जशी यमुनेच्या काठावर आली आणि लक्षात आलं की हे कालिया नागाचा ढो आहे, आई असणारी देखील पाठीमागे सरकायला लागली. भगवंतानी पाहिलं कोण कुठपर्यंत येत आहे. एक ध्यानात घ्या, कोण कुठपर्यंत येत आहे. या जगामध्ये तुमचं आमचं कोणी नाही. कोण येतंय महाराज कोणाच्या सोबत? नाथ बाबा बोलतात नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंतिल जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची पाहू कुणाची, कोण कोणाची सगळी सोयरी. निल्या मागे सर्व राहिली तुटतील धागे दोरी. प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार, नाही रे नाही कोणाचे कोणी. बर का यशोदा माता पाठीमागे सरल्या सरल्या भगवान तळाला गेले. ज्या ठिकाणी कालियाचा निवास आहे महाराज, कालिया देखील जागा झाला आणि सरसावला भगवंताला चावा घेण्यासाठी. तो फुटकार टाकतो भगवंतावर विषयाची. हो झाला घाल विष भगवंताच्या दिशेने ते. परंतु महाराज अरे ज्यानं 5व्या दिवशी विष पचवलं पुतनेच, त्या कालिया नागाचं विष त्याला काय करणार? क्षणाचाही विलंब न करता कालिया
आणि भगवंतामध्ये घनघोर युद्ध होतं महाराज. कालिया भगवंताला वेडा मारतो बर का. वेडा मारल्याच्या नंतर भगवान आपलं मूळ स्वरूप प्रगट करतात, विराट स्वरूप. जसं भगवंताने आपलं शरीर वाढवलं, कालिया नागाचे मनके तट 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 तुटायला लागले. त्याने तो वेडा काढला आणि मग भगवंताने कालिया नागाचा शेपट धरून त्या फानावर भगवान नृत्य करायला लागतात. परिणाम, कालिया नागाच्या नाकातून तोंडातून रक्त बाहेर पडतं. कालियाची धर्मपत्नी समोर येते, मुलं बाळ येतात, विनंती करतात प्रभू हो. आणि मग मात्र भगवान त्या कालियाला जीवदान देतात आणि सांगतात कालिया हा यमुनेचा डोह तू खाली कर. कालिया म्हणतो देवा कसा खाली करू, मी जर बाहेर कुठं गेलो तर मला गरुड सोडणार नाही. भगवंतांनी सांगितलं काळजी करायचं नाही, माझ्या पावलांच्या खुणा तुझ्या डोक्यावर आहे, त्यामुळे तुला आता भ्यायचं कारण नाही. ही कालिया मर्दनाची कथा राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराज सांगतात. कालिया मर्दन कथा का ऐकावी? ही कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये सापाचं भय राहत नाही. आलं का लक्षामध्ये? कधी कधी बऱ्याचशा लोकांना सापाची भीती वाटते, स्वप्नामध्ये देखील ते म्हणजे त्यांना ते बरळतात लोक बरेचसे, तेव्हा ही भीती नष्ट होते. म्हणून कालिया मर्दन ही कथा आपण श्रवण या ठिकाणी केलेली आहे. अशा अनंत कथा भगवंतांनी लीला गोकुळामध्ये केल्या. आज गोकुळामध्ये एक आगळी वेगळीच धावपळ चालू आहे. जिकडं तिकडं आनंदाला पारावार नाही हो, कारण मिरग निघालेला आहे आणि मिरग निघून पावसाचा काही अंदाज नाही. गोकुळवासी विचार करतात की नेहमीप्रमाणे आपण आता तो काळ राहिला नाही. आमच्या लहानपणी गोवर्धन पूजा व्हायचं, प्रत्येक गावामध्ये माळावर गोवर्धनाचं दैवत राहायचं. पाऊस जर नाही पडला तर त्याला गावातली पोरं तरुण पोरं पाणी घालण्यासाठी अख्खं गाव जायचं, बरोबर आहे. तसं इकडं नंद महाराजांनी गोपवासियांना सांगितलं चला आपल्याला इंद्राची पूजा करायची, की ज्याच्या कृपेमुळे ज्याच्या आशीर्वादामुळे वर्षा होते आणि आपल्याला धन धान्य पाणी या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. हे जेव्हा भगवंताला कळालं की काय चालू आहे, भगवान श्रीकृष्णाने बाबांना विचारलं बाबा काय चालू आहे. यशोदा माता आणि नंद राजांनी सांगितलं बेटा आपल्याला इंद्राची पूजा करायची, ज्यांच्यामुळं वर्षा होते, धरणी पीक देते, झाडांना फळं येतात, फुलं येतात, आपल्या गुरांना चारा प्राप्त होतो. भगवान म्हटले इंद्रामुळे या गोष्टी होत नाहीत, तर आपल्या गुरांना चारा गोवर्धन पर्वत देतो. बाबा या वर्षीपासून आपल्याला इंद्राची पूजा न करता गोवर्धनाची पूजा करायची. कृष्णानं सांगितलं त्या अनुसार सर्व गोकुळवासी नंद महाराज गोवर्धनाच्या पूजेसाठी अरण्यामध्ये जंगलामध्ये आलेले आहेत. इकडं स्वर्गामध्ये इंद्राला कळालं की या वर्षी तुम्हाला पूजेचा मान नाही. महाराज इंद्राला राग आला, माझी पूजा सोडून गोवर्धनाची पूजा. हो, याने आदेश केला, पाहतो वरुण देवतेला, पर्जन्य देवतेला सर्वांना सांगितलं पाहा त्या गोकुळवासियांचं. इंद्र कोपला भारी. इकडे गोकुळामध्ये भगवंताच्या सांगण्यावरून सर्व गोकुळवासियांनी गोवर्धनाची विधिवत पूजा केली. 56 प्रकारचे भोग बनवलेले होते, नैवेद्य ते दाखवले, पूजा झाली, धूप दीप ओवाळलं आणि सर्वांनी गजर केला. भोजनासाठी बसण्यासाठी पंक्ती. जसा इकडे गजर झाला, आकाशामध्ये मोठमोठाली ढग आली, विजांचा कडकडाट, ते भरून आलेला आकाश गोकुळवासियांनी पाहिलं आणि गोकुळवासी नंद बाबांना बोलू लागले, नंद महाराज पाहिलं का केवढं संकट आलं, एवढी ढग भरून आलेली आहेत
तुम्ही आम्ही काय केलं? इंद्राचा अपमान केला. पहा केवढे विजांचा कडकडाट आहे, काय करावं? कृष्णानं सांगितलं काळजी करायची नाही. ज्याची आपण पूजा केली आहे तोच आपलं रक्षण करणार आहे. मी सांगतो घाबरू नका. अरे काय घाबरू नका? म्हणून भगवंतांनी सर्वांना सांगितलं तुम्ही चहू बाजूने आता एकत्रित या, उभा राहा. आपल्याला गोवर्धन हा पर्वत उचलायचा आहे आणि याच्या खालीच आश्रय करायचा आहे. म्हणजे कसं शक्य आहे? म्हणून महाराज सर्वांनी त्या गोवर्धनाची विधिवत विनंती केली, प्रार्थना केली. गिरिराज धरण प्रभु तेरी शरण, प्रभु तेरी शरण, प्रभु तेरी शरण. गिरिराज धरण प्रभु तेरी शरण, गिरिराज प्रभु तेरी शरण. भगवंतांनी शरणागत पत्कारली. कोणाची? गोवर्धन पर्वताची. आणि सर्वांनी जोरात कुंडली करून तो गोवर्धन पर्वत उचलला. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देवलधर महाराज के. पर्वत उचलला. भगवान सर्वांच्या मध्यभागी आहे. पिंड्या सुदाम्या वरच्या वाकुड्या, कोणी हात लावलीत, कोणी डोकं लावलीत, कोणी काठ्या लावल्या, कोणी काही. भगवंतांनी फक्त मध्यभागी डाव्या हाताची करंगळी लावलेली. सर्व विचार करू लागले, अरे कृष्णा, गोवर्धन पर्वताचं एवढं भव्य दिव्य ओझं आम्ही पेलले आणि तू फक्त करंगळी लावली. अरे आम्ही टांगळलो ना काठ्या लावून. करंगळी तरी कशासाठी लावली? एवढा तरी कशाला उपकार करायला? घे काढून. भगवंतांनी गहोबर खाली घेतली. महाराज जसा करंगळी गहोबर खाली काढ दिशा खाली आला, पुन्हा सगळेच म्हणाले अरे कृष्णा वाचो. मग मात्र भगवंताने सांगितलं आपापल्या काठ्या काढा, तुम्ही आराम करा. सर्व गायी गोकुळवासी भगवंताने गोवर्धन पर्वताच्या आत घेतली. 7 दिवस 7 रात्रा इंद्राने वरुण देवतेचे साखळदंड सोडले. धो मुसळधार पाऊस चालू आहे. आणि मग मात्र भगवंताने अगस्त्य ऋषींना पाचारण केलं. हे अगस्त्य म्हणे, तुम्ही तहानेने तहानलेले आहात ना, व्याकुळ आहात ना, या मग तुमची तहान आज आम्ही भागवू. महाराज अगस्त्य आले. वासुकी नागाचा दोर खडा टाकला. गोवर्धन पर्वतावर पडणारा सर्व पाऊस, त्या पावसाचं पाणी एका ठिकाणी आणलं आणि अगस्तीने ओंजळ करून 7 दिवस 7 रात्र ते सर्व पाणी प्राशन केलं. आणि 7व्या दिवशी जेव्हा साखळ दंड वरुण देवता थकली, त्यावेळेस इंद्र गोकुळवासियांचे काय झालं काय नाही हे पाहण्यासाठी ज्यावेळेस प्रगट झाले, पाहतात तर काय गोकुळवासी सर्व व्यवस्थित आहे. या ठिकाणी सांगण्याचा हेतू एवढाच आहे की इंद्राचं देखील भगवंतांनी गर्व हरण केलं. ही गोवर्धन लीला माझ्या भगवंतांनी गोकुळामध्ये केलेली आहे. अशा अनेक लीला भगवंतांनी गोकुळामध्ये केल्या. राजन, तो परमात्मा गोकुळवाशांना अपार त्यांनी सुख दिलेलं आहे. त्या सुखाची मर्यादा वाणीनं वर्णन करता येत नाही. काय वर्णन करावं त्या भगवंताच्या चरित्राचं? भगवंताचं हे दिव्य चरित्र आहे बर का. त्याचं वर्णन वेदाला देखील करता आलं नाही, श्रुतीला करता आलं नाही, शेषाला देखील करता आलं नाही. शेष शिनला झाल्या 2,000 जीवा देव का हो विटेवरी उभा. महाराज म्हणतात पोसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला
झाल्या द्विसहस्र जीवा देव का हो विटेवरी उभा उभा. त्या भगवंताच्या अलौकिक लीला आहे. त्या लीलांचं वर्णन तुम्ही आम्ही या ठिकाणी श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून गेली 5 दिवस मोठ्या प्रेमाने श्रद्धेने करीत आहोत. अजूनही बऱ्याचशा लीला आपण पाहणार आहोत. मला वाटते थोडस आपण विश्राम करायला पाहिजे. नाही नको, आज कथा 10 मिनिटांना अगोदर विश्राम करू. आलं का लक्षामध्ये? एकदा भगवंताचं भजन करा. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी.